नमस्कार मित्रांनो, हे पाय आमचे कोंबड्या आहेत इथे. आता दुपारचा टाइम आहे म्हणून इथे बसलेले आहेत ते. हे पा तिकडे पण बसलेले. या टायमाला ते बसून झोपून जाता. हे पा काही काही झोपलेले आहेत आणि काही काही इकडे कुडूक कोंबड्या आहेत. आमच्याकडे सगळे याच्यामध्ये अंडे देतात. हे डबे आम्ही अंड्यांसाठी इतके लटकावून ठेवलेले आहेत. हे काठ्या हे रात्री इकडे झोपतात, इकडे बसून झोपतात. इथे अंडे द्यायसाठी कॅरेट डबा आम्ही हे डबे बाहेरून आणतो. आणि इकडे 6 कोंबडे आम्ही कुडूकला बसवलेले आहेत, ते नंतर सांगेल. हे बाई अंडे देत आहेत. या अशा याच्यात चारा पण ठेवलेला आहे आम्ही. आणि याच्यात पण काही काही अंडे देऊन जातात. हे 2 कुडूक आहेत आणि तिकडे ते अंडे देत आहेत. असे आम्ही डबे आणलेले आहेत. तेलचे डबे आहेत. आम्ही जे तेलचे डबे आणतो त्याच्यावरचं ते झाकण राहतो ते आम्ही तोडून टाकतो वरतून. हा आमचा पिंजरा. आम्ही याच्यात पिल्ले ठेवतो. हे बा बसले. आम्ही झाडं काबर लावले, त्यांना झाडांची खूप जरूरत आहे. त्यांना खूपच सावली पाहिजे, ते सावलीच्या खाली बसतात. आम्ही खूपच झाडं लावलेले आहेत त्यांच्यासाठी. हे पा खूपच मोठे मोठे झाडं होऊन गेलेले. पहिले खूपच लहान होते. हे त्यांच्यासाठी एक छोटं खरोडा बनवलेलं आहे, मोठं आहे. हे पा हे मोठे, याच्या खाली पण खूप बसता, पण आता एकच आहे. इकडे बसलेले आहेत. आता सावलीचा टाइम येतो म्हणून ते पा हे लहान लहान पिल्ले काही काही इकडे चरत आहेत आणि काही काही इकडे बसलेले आहेत. हे आत्तासून लहान आहे, हे अंडे देत नाही. इकडे भाजीपाला आहे, वेस्ट भाजीपाला, टमाटर, फ्रूट सगळं खाऊन घेतात. टमाटर, फ्रूट जास्त करून फ्लावरचा पाला खातात ते. हा सगळा पाला आहे, जे फ्लावर आहे त्याचा पाला खातात. इकडे टमाटर ते आणि इकडे पण मागे झाडं लावलेली आहेत. आणि झाडीला पावसाचं वातावरण आहे म्हणून पाऊसमध्ये नाही जायला पाहिजे म्हणून आम्ही हे हिरवं नेट ते लावले. बाकीचे फाटून गेले. हे पाहिजे आम्ही असं वरतून नेट लावलेले आहेत. इकडे पण झाडी आहे, या साईडला पण पोतड्या आहेत. पाऊसमध्ये नाही जायला पाहिजे म्हणून आणि हवा खूप राहतं म्हणून हवा पण जायला नाही पाहिजे म्हणून. यांच्यासाठी आम्ही कंपाऊंड केलेलं आहे. खूप मोठी जागा पाहिजे त्यांच्यासाठी. या छोट्या जागामध्ये नाही राहत. ते पहा सगळे किती भारी बसलेले आहेत.